साताऱ्यामध्ये धक्कादायक घटना घडली। एका महिलेने सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घातल्याची घटना घडली। सेल्फी घेत असतानाच तरुणीचा तोल गेल्याने तरुणी चक्क 60 फूट दरीमध्ये कोसळली। चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ। ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। या तरुणीचे नाव नसरीन आमिर कुरेशी असून ती पुणे येथील रहिवासी आहे। नसरीन कुरेशी ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आली होती। यावेळी बोराणे घाट येथे थांबून सर्वजण सेल्फी घेत होते। यावेळी सेल्फी घेताना नसरीन हिचा तोल गेला आणि ती दरीमध्ये पडली। यानंतर तिच्या मित्रांनी या संदर्भातील माहिती स्थानिक लोकांना आणि पोलिसांना दिली। त्या तरुणीचे सुदैव इतके चांगले की तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आले। मात्र या तरुणीच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। तरुणीला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले। अनेक प्रयत्नांनंतर तिला वाचवण्यात अखेर यश आले। गेल्या काही दिवसांपासून सतत सेल्फी घेताना पाय घसरून किंवा तोल जाऊन दरीमध्ये पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। रायगडमध्येही अशा प्रकारची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती। त्यावेळी अन्विक आमदार हिचे निधन झाले होते। सातत्याने सेल्फी घेताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते। मात्र पर्यटक उत्साहाच्या भरात अशा ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात, जे अत्यंत धोकादायक आहे। धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेऊ नका असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने पर्यटन स्थळी केले जाते। मात्र त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करताना दिसत आहेत। तुम्हाला काय वाटतंय, हे दुर्लक्ष करणं योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।